सुनेत्रा पवार आजपासून बारामतीत प्रचाराला लागते. रोहित पवार देखील त्यांनी ट्विट केलं आहे की मला बोलू नये तरी मी प्रचारात जाणार आहेत, दादांकडे बघू. ठीक आहे, आता पवार कुटुंबीय आहे, आपापसामध्ये फार जवळचे नातेवाईक आहे, फार म्हणजे अतिशय जवळचेच नातेवाईक आहेत ते. त्यामुळे निश्चितपणे जे आहे ते जर प्रचाराला गेले तर नवल वाटायचं काही कारण नाही त्याच्यामध्ये, आणि कोणी त्याच्यावर बोट ठेवण्यासुद्धा कारण नाही आहे. साहेब, आदिती तटकरे देखील म्हणाले आहेत की अजितदादांना मुख्यमंत्री म्हणून बघायचं स्वप्न होतं, मात्र आता सुनेत्रा काकींच्या माध्यमातून बघू असं. आणि प्रत्येक पक्षाला असं वाटतं की माझ्या पक्षाचा नेता जो आहे हा मुख्यमंत्री झाला पाहिजे. मला सुद्धा वाटतं, एका ठिकाणी मी सुद्धा म्हटलं आहे की काय सांगावं, आणखी 5 वर्ष लागतील, 10 वर्ष लागतील, पण सुनेत्राताई आता ह्या फक्त एक स्टेप त्यांना पुढे जायचं आहे. अशी परिस्थिती कधीतरी येऊ सुद्धा शकते, का येऊ नये. अनेक ठिकाणी महिला मुख्यमंत्री झालेल्या आहेत, तर आम्हाला वाटतं की ठीक आहे बाबा, आमचाही नेता पहिल्यांदा अजितदादा होता किंवा आता सुनेत्राताई यांनासुद्धा कधीतरी आम्ही मुख्यमंत्री करू, बघू. चूक काय त्याच्यामध्ये, अपेक्षा करण्यामध्ये? अपेक्षा तर करायलाच पाहिजे, त्या दृष्टीने प्रयत्न करायलाच पाहिजे, तरच पुढे जाल, नाही तर मग आहे तिथेच राहाल. याचा अर्थ काहीतरी बंड करणं, पण तूर्त मी तरी असं. दिल्लीमधल्या काही भाजपचे वरिष्ठ नेते आहेत, त्यांच्यामध्ये ही खाजगी चर्चा साहेब झालेली आहे का विलिनीकरण झालं तर भाजपला कोणताही त्या ठिकाणी अडचण नसेल, तो प्रश्न. अशी तुमची सूत्राकडून आलेली माहिती आहे की ज्या सूत्राचं नाव तुम्ही सांगू शकणार नाही, अशी माहिती कुठल्याही सूत्राने आम्हाला दिलेली नाही. आणि तूर्त जे आहे कुठल्याही विलिनीकरणाची चर्चा नाही. आणि तुम्हाला सांगितलं आहे आम्ही की ती आमच्याकडूनही बंद झालेली आहेत. तिकडून जयंत पाटलांनी सुद्धा सांगितलं की आता हा प्रश्नच येत नाही, हा विषय बंद. साहेब, जळगावमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. लाडक्या बहिणीचं KYC करण्यासाठी शरीर सुखाची मागणी करण्यात आलेली आहे. माहीत नाही, तिथले जे आहेत पोलीस अधिकारी जे आहेत ते त्याची दखल घेतील, आणि जर कुणी अशा रीतीचं जर मूर्खपणा केला असेल तर त्याच्यावर कारवाई होईल. गृह विभागाची आणि मराठा आरक्षण उपसमितीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये मराठा बांधव जे आंदोलन झालेलं होतं त्यामध्ये सरसकट गुन्हे मागे घ्यावं अशी मागणी करण्यात आलेली होती. मात्र ही जी मागणी आहे ती गृह विभागाने नाकारली आहे. यातले 1500 जे गुन्हे दाखल आहेत त्यातले 800 गुन्हे जे आहेत ते मागे घेतलेत, मात्र बाकीचे गुन्हे गंभीर असल्या कारणामुळे ते मागे घेता येत नाही असं बैठकीत गृह विभागाने सांगितलं. मग मी काय करू त्याला? असं आहे की ज्यांनी जे आहे कायदा हातात घेतला असेल आणि काही अडचण निर्माण झाली असेल त्याच्यामुळे ही अडचण निर्माण झाली, परंतु शासनाचा हेतू जो आहे हा शुद्ध आहे किंवा ठीक आहे, आम्ही आंदोलनातली जी गुन्हे आहेत मागे घेतो. आणि तुम्हीच सांगितलं की ती 800 लोकांचे गुन्हे मागे घेतो, ठीक आहे. उर्वरित गंभीर गुन्हे आहेत ते मागे गेलेच नाही. आता त्याच्याबद्दल मी चर्चा नाही करू शकणार. नाशिकमध्ये 3 खरात प्रकरण असेल, त्यानंतर एरंडे प्रकरण असेल, मल्टीनॅशनल कंपनीमध्ये देखील महिलांवरती लैंगिक अत्याचार घटना घडलेली आहे. त्यात आता वेगवेगळी माहिती समोर येते. मुलींचे धर्मांतर करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचा दबाव टाकण्यात येतो. अशा किती कंपन्यांमधून सुरू आहे नाशिकच्या? एकच कंपनी जी आहे तिच्या. मग सगळ्या कंपन्या घालवायचा विचार आहे का आपला? सगळ्या कंपन्या बंद करायच्या आहेत नाशिकच्या? एखाद्या कंपनीमध्ये एखादी अशी गोष्ट झाली त्याचा कॉग्निझन्स आहे, पोलीस कमिशनरने घेतलेला आहे. जे चुकले आहेत त्यांच्यावर कारवाई होईल. पण ज्या पद्धतीनं आपण चर्चा करतो आहोत त्या पद्धतीनं ती कंपनीत पण इथे राहणार नाही, दुसरी तर अजिबात येणार नाही, असलेल्या जातील. त्याच्यामुळे माझी आपणालाच विनंती आहे मीडियाला की आपण, म्हणजे तुम्ही सांगताना मग IT कंपनी का नाही येत तुम्हीच विचारणार. अरे एखाद्या कंपनीमध्ये ह्या घटनाच्या अनेक वेगवेगळ्या ठिकाणी होत असतात. प्रत्येक जिल्ह्यात कुठे ना कुठे कुठल्या कार्यालयामध्ये ऑफिसमध्ये काहीतरी अशा चुकीच्या घटना होतात. ती घटना बाहेर आली की त्याच्यावर पोलिसांनी आपण कारवाई करतो. पण त्याला आपण फारच हाईप जर देत राहिलो तर ते कंपनीच म्हणतील ठीक आहे आम्ही बंद करतो बाबा. मग चालणार आहे तुम्हाला? येणाऱ्या थांबणार आहे? चालणार तुम्हाला? आहेत त्या जातील, थांबणार आहेत तुम्हाला? ठीक आहे ना, जे झालं त्याच्यावर कडक कारवाईचं काम सुरू आहे. त्याच
शरद पवार म्हणाले की जे वारकरी संप्रदायामध्ये प्रतिगामी लोकांची घुसखोरी झालेली आहे, 60% लोकांच्या मांडणीमुळे जी धर्मांध शक्ती आहे त्यांना बळ मिळतं म्हणून शरद पवार म्हणाले. मग त्याची अधिक माहिती त्यांच्याकडेच असेल ना, त्यांना प्रश्न विचारायला पाहिजे ना. मी काय सांगू, प्रत्येक जण जे जे काय नेते आहेत काय बोलले त्याला त्याचं एक्सप्लेनेशन मी काय करू. साहेब, नाशिकमध्ये म्हाडा प्रकरण चर्चेत आहे. अनेक बिल्डरांसंदर्भात काही त्या ठिकाणी वेगवेगळे प्रकार घडलेले आहे किंवा शासनाचे जे नियम आहे ते धाब्यावर बसून हे सगळे कामं झाले. कारवाई सुरू आहे. काही राजकीय हस्तक्षेप असल्याचा देखील संशय व्यक्त केला जातोय. एकूण या प्रकरणाकडे आपण तो संशय माझ्या कानावर आलेला नाही. त्याच्यावर जी काही कारवाई आहे ती कारवाई केली जाते. धन्यवाद.